नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज चाललो आहे आपण कलावंतीदुर्गची सर करायला. ताई आणि ताईची टीम चालली होती तर मी पण त्यांना जॉईन झालो. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत बघा. कलावंतीदुर्ग हा फक्त पनवेलपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. नक्कीच जाऊ शकता जवळ असाल तर. कलावंतीदुर्ग हा महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात खतरनाक आणि खूप थरारक असा गड आहे. नक्की बघून या. तर आम्ही चाललो. तर इथूनच कलावंतीदुर्गाचा खरा ट्रेक सुरू होतो. तर चला तर मग. कलावंती जो आहे तो एक सुळका आहे, प्रबळगडाच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळतो, जो तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट, रील्सवरती पाहिलाच असाल. पण जवळपास 1-1.5 तास चालून आम्ही पोहोचलो एका छोट्याशा मंदिरापाशी. तुम्ही पाहू शकता बजरंगबली आणि श्री गणेशाची दगडावर कोरलेली असे सुंदर असे मूर्ती दिसते. कलावंती सुळक्याच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्याला प्रबळमाची असं म्हटलं जातं. प्रबळमाची हे एक छोटंसं शांत आदिवासी गाव आहे. इथून कलावंतीदुर्गाचा पायऱ्या पडतो 20 मिनिटं. पुढे जात असताना आपल्याला दगडामध्ये कोरलेली एक गुफा अशी पाहायला मिळते. तर आपल्याला जायचं त्या टोकावरती. आणि अखेर आपण पोहोचलो कलावंतीदुर्गाच्या शिखरावर. तिथे आपल्याला आपल्या आदर्शाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघायला भेटते. हा ट्रेक आपल्याला शिकवतो की धैर्य, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास किती महत्त्वाचा आहे. प्रत्येक पायरीवर थोडी भीती आणि प्रत्येक टप्प्यावर सुंदर अनुभव. ट्रेक पूर्ण करून खाली उतरलो आहे. बाकीचे लोक अजून येत आहेत वरून. मी एकटाच खाली आलो होती. खूप डेंजर असा एक्सपिरियन्स होता. पायांचे तर पूर्ण वाट लागले, चालता पण येत नाही, पाय थरथरतात. मी आलो खालती आपल्या गाडीजवळ. बघू शकता तिथं आपल्या गाडी लावल्यात. पाय दुखायला लागलेत खूप. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.